मांसाहारावरनं दंगा झालेला आहे मुंबईमध्ये आणि मनसेनं चांगलाच इंगा दाखवलाय। हिंदीकरणाला विरोध दर्शवत राज ठाकरेंनी इशारा दिलेला आहे। ही बातमी आपल्याला सविस्तरपणे बघायचीच आहे, पण त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भातली। यंदाच्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे। तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असतील। जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाईल। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी होणार आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व दिलं गेलंय आणि इयत्ता पहिली ते 5वी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असतील। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पायाभूत स्तरासाठीचा आणि शालेय स्तरासाठीचा असे राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केलेत। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीनं या दोनही आराखड्यांना मान्यता सुद्धा दिली आहे। त्यानंतर आता शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे। दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे मराठी ही प्रथम आहे, हिंदीला राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे। दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या निर्णयाला जोरदार विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला तर वाटतं हे धोरण चुकीचं आहे। तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात, एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी। त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। ही राज्यभाषा नाही, ही नॅशनल लँग्वेज नाही। त्यामुळे सरकारनं केंद्रीय अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार राज्यामध्ये आता हिंदी ही कंपल्सरी लँग्वेज म्हणून शिकवली जाणार आहे आणि याच निर्णयाला विरोध सुद्धा केला जातोय। दरम्यान मनसेच्या भूमिकेला विरोध दर्शवत अनेकांनी टीका केलेली आहे। आधी शैक्षणिक धोरण संपूर्णपणे शिकून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि मग विरोध दर्शवा असा सल्ला राज ठाकरेंना आशिष शेलार यांच्याकडनं दिला जातोय। मराठी भाषा आणि सोबतच हिंदी अशा 3 भाषा आता कंपल्सरी केल्या गेल्यात। दरम्यान राज ठाकरेंनी अभ्यास पूर्ण बोलायला हवं असं म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे, पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील। आणि या नवीन शैक्षणिक धोरणातील हिंदी विषयाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात त्यांनी एक पत्र जाहीर केलंय। या पत्रात राज ठाकरे काय म्हणतात तर हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, केंद्राचं हिंदीकरणाचे प्रयत्न हे यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी राष्ट्रभाषा नाही तर एका राज्याची भाषा आहे। त्रिभाषेचं सूत्र सरकारी व्यवहारापुरतच मर्यादित ठेवा, ते शिक्षणात आणू नका अशी राज ठाकरेंची भूमिका आहे।
तर दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावरती लादण्याचे प्रयत्न होतात. भाषावार प्रांतरचनेला हरताळ फासला जातोय. आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदी नाही. महाराष्ट्रावरती हिंदीकरणाचा मुलामा द्याल तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा राज ठाकरेंकडनं दिला गेलाय. मराठी विरुद्ध मराठी इतर संघर्षातून निवडणुकीचा फायदा उचलण्यासाठी हा अट्टाहास आहे का, हा सवाल ते उपस्थित करतात. मराठी भाषिकांनी सरकारचा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम नाही, फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची असं म्हणत राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. पण राज ठाकरेंना आशिष शेलार यांनी सल्ला दिला की अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासा आणि मगच भाष्य करा.